घोड्यावरती बसून तुला नेईल माझ्या घरी, तूच स्वर्गाची सुंदरी जीवलग माझ्या तुझ्यावरी। या आरतीप्रमाणे ची सौका कोमल व चिरंजीव नीलकंठ यांच्या विवाह प्रसंगी आलेले सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी सकरार्थमती प्रकाश भणे निवृत्तिदास अवधारी जोजे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज तपोज्ञान वैराग्यं भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनीति नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम् पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सब संतन की जय।
साऊंड रेणु मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनोहरि रे दानो रे दानो रे दानो मंगल मूर्ति मारुति दिन 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 मंगल मूर्ति मारुति नंदन 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 मंगल मूर्ति मंगल मूर्ति मारुति नंदन मंगल मूर्ति मारुति नंदन मंगल मूर्ति मारुति नंदन मंगल मूर्ति मारुति नंदन मंगल पवन तनया संतन हितकारी पवन तनया संतन हितकारी पवन तनय संतन हितकारी पवन गभसाने रे बगरे
पवन तनया संतना हितकारी पवन तनया संतना हितकारी पवन तनया संतना हितकारी पवन संतना हितकारी पवन तनया संतना हितकारी पवन तनया पवन तनया संतना पवन तनया संतना हितकारी पवन तनया पवन तनया संतना हितकारी हृदय विराजित आवद विहारी हृदय विराजित आवद विहारी मंगल गबनी बसाने गर गबनी बसाने रे गर रे 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 भगा भगा गर गर सारे गबनी बसाने गबनी बसाने मंगल सारे गाँव रे गबा गबनी बनी सगारे रे भगा भगा गर मंगल गर गबनी बसा गर गबनी बसा मंगल मारुति
सगल मंगल मुलनी कानंदन सकल मंगल मुलनी कानंदन मंगल जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण डॉक्टर निळकंठ आणि चिरंजीव सौभाग्यवतीकांचीने देव्यानी उभयता व धोरण आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वच मान्यवर उपस्थित झालेला आहेत. आत्ता विवाह सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित झालेल्या मान्यवरांमध्ये हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे, हरिभक्तपरायण माधव महाराज पैठणकर, हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप, हरिभक्तपरायण गणेश महाराज शास्त्री, सर्व मान्यवर गोदावरी धाम सरलाभेट संस्थांशी निगडित असणारी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्याचबरोबर आनंदभाऊ सोमठाणेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही तळेकर पाटील परिवार आणि बोराडे पाटील परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो. 2024 इसवी सनमध्ये होणारा सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांना मिळण्याची शक्यता आहे तेथीलही मान्यवर आमचे थोरात सर, अरुण भाऊ, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण शेवटी तो महाराजांचा अधिकार आहे. आपण इतकंच म्हणू शकतो की प्रस्तावित सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 2024मध्ये होणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर आमचे कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष आमचे सहकारी बाळासाहेब पाटील रहाणे, त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या गटाचे तालुका प्रमुख रावसाहेब पाटील थोरात आणि आपण दोघं एका गाडीत आलात हे तो विनोद आहे. त्याचबरोबर आमचे कोपरगाव तालुका राष्ट्रवादीचे युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चारुदत्त शिंदे, मार्गदर्शक नाईकवाडी साहेब आणि नांदगाव, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर इथून आलेले सर्वच मान्यवर मंडळी, परत एकदा पुनश्च एकदा मी आपलं स्वागत करतो. मान्यवरांची ही मैफिल अशी चालत राहणार आहे, परंतु गुरुवर्य महाराजांचं आगमन 15च मिनिटामध्ये या ठिकाणी होतं आहे.
हरिभक्तपरायण गणेश शास्त्री महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज खिलारी यांची उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज थेटे सावखेडकर यांची उपस्थिती आहे. अनेक मान्यवर रामकृष्ण महाराज बानगाव, हरिभक्तपरायण नंदू सरपंच महाराज, रामभाऊ महाराज शिंदे, सर्वच मंडळी जे जे माझ्या नजरेत आणि मला दिसत आहे आमचे सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात. पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो. वर राज्याचं आगमन जवळजवळ आपल्या या व्यासपीठाच्या दिशेनं होतंय. गुरुवर्य मंत्र रामगिरीजी महाराज व्यासपीठावर प्रथमतः येऊन बसतील आणि त्यांचा ते आसनस्थ झाल्यानंतर वधूवरांना आपण या ठिकाणी मंडपमध्ये स्टेजवर आणूया. एक 10-15 मिनिटामध्ये हा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. बाहेरच्या बाजूला जी उभे मान्यवर मंडळी आहे त्यांनी इकडे तिकडे उभं न राहता महाराजांचं आगमन या ठिकाणी होतंय. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपल्यासाठी खुर्च्या आहेत, कृपया आपण त्या ठिकाणी बसून घ्यावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर येवला तालुका, नांदगाव तालुका, आपले सर्वांचा मनापासून मनस्वी मनपूर्वक आभार. असं म्हणतात की आमच्या अंगणातील अंगण बदललं पण कळी अशीच फुलत राहील. या सुगंधित घराप्रमाणे तेही घर सुगंधित करील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मंगली भवने अमंगली हारी त्रिभुवसुदेशिरेते अजिरी बिहारी राम सिया राम जय जय राम सिया राम धर्म के हानि
क्रूर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम तभी तभी प्रभु धरी विविध शरीरा ही कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम सिया राम राम सिया राम जय जय रघुकुली रीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए सिया राम जय जय राम सिया राम जय जय असक्ति सम बात की पूजा गिरि सम होई के कोटि गोजा राम सिया राम सिया राम श्री गुरु सारे का अस्ता पाठी राखा श्री गुरु सारे का अस्ता पाठी राखा श्री गुरु सारी का अस्ता पाठी राखा श्री गुरु सारे का अस्ता पाठी राखा श्री गुरु सारे का सदा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करे श्री गुरु सारिखा असता पाठी गुरु सारिखा असता पाठी श्री गुरु सारिखा सता श्री गुरु सारिखा सता पाठी श्री गुरु सारिखा सता पाठी श्री गुरु सारिखा सता पाठी
मनाची या जोगे मनाची या जोगे सिद्धि पार मनाची या जोगे मनाची या जोगे सिद्धि पार श्री गुरु सारे हसता श्री गुरु सारे हसता श्री गुरु सारे श्री गुरु सारे कल्पतरु तड़वटी कल्पतरु तड़वटी जो कोणी पैसा कल्पतरु तड़वटी जो कोणी पैसला जो कोणी पैसला कल्पतरु जो कोणी पैसला काय बुडे त्याला सांगायचो काय बुडे त्याला सांगायचो श्री गुरु सारे हसता श्री गुरु सारे हसता श्री गुरु श्री गुरु सारे हसता श्री गुरु सारे हसता श्री गुरु सारे ज्ञानदेव म्हणे तरालो 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 ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे
तरलो तब धरी लो गुरु कृपे तब धरी लो गुरु कृपे गुरु कृपे गुरु कृपे गुरु कृपे गुरु कृपे सद्गुरु गंगागिरी जय जय गंगागिरी सद्गुरु गंगागिरी जय जय गंगागिरी सद्गुरु गंगागिरी जय जय गंगागिरी सद्गुरु गंगागिरी तब धरी लो गुरु कृपे गुरु सारिका अस्तापा किरा गुरु सारिका अस्तापा किरा गुरु सारिका अस्तापा पाठिरामा श्री गुरु भजन सम्राट आदिनाथजी सटले गुरुजी हे अभंग सादर करतील आणि मृदंगाची साथ थोर मृदंगाचार्य आमचे विकास दादा बेलुकर आणि या अगोदर जे होते संकेत दादा अरोटे आणि तबल्यावर उत्तम अशी तबल्याची साथ आणि ज्यांचं सूत्रसंचालन म्हणजेच निवेदन अतिशय सुंदर आहे असे आमचे श्याम दादा आणि सर्वांचे आवडते आबा गम बने ने सानी बम ग ग ग ग ग
टाळी वाजवा गुढी उभारा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी पंढरीची पंढरीची वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी हरिनाम हरिनाम गर्जता नाही भय चिंता हरिनाम गर्जता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत भागवत ऐसे बोले गीता भागवत भागवत टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी पताकाचे भार पताकाचे भार पताकाचे भार मिळाली अपार पताकाचे भार पताकाचे भार मिळाले अपार गरजे भीमा तीरचे जिंगार 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 जय जयकार टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची पंढरीची वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी पटनट 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 खटनट 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 यावे शुद्ध होऊन जावे खटनट खटनट
कटनट 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 यावे शुद्ध भोवनियाचा कटनट यावे शुद्ध भोवनिया जावे कडनट यावे कडनटाया शुद्ध होऊनिचा गणिजा गणिजा पनि म ग म ग स ग न ग म पनि ज ग म पनि ज ग म कडनट यावे शुद्ध होऊनिया स ग ग ग म म म प प पनि नि नि सा कनि सा पनि भ ग म ग न ग म पनि स ग म पनि ग म पनि कडनट यावे शुद्ध होऊनिया कडनट यावे गम बगम पानी पसाने पानी बम बगम ग सगन गाव म पानी जा गाव पानी जा कटनट या पानी ने ने जा 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 ने सा ने बम बम गम ग सग गम बम पानी ने जा गनि जा पानी जा ने बम बगम सगम बगम जा गम बगम पानी जा गम बगम पम पम गम ग गम बगम पनि सानि पनि जा ग सगम बगम पम पम गम ग ने जा पनि सानि बम गम ग सगम बगम पनि सा सगम बगम पनि सा सगम बगम पनि सा कटनट यावे शुद्ध भोवनिया जावे सानि पनि जा पम गम पम
म प सा ग नि सा ग म प नि सा ग म प नि सा सा नि प नि सा ग म प सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा घटनट यावे शुद्ध होऊनिया जावे दवंडी पिटी भावे चोखा मेळा दवंडी पिटी भावे चोखा मेळा चोखा मेळा टाळी वाजवावी गोडी उभारावी टाळी वाजवावी गोडी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी ओ ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा माऊली तुकारा 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकारा पुंडली कवरधारी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. वधूवरांनी यायचंय. वधूवरांना कृपया समोर स्टेजवर जे आहेत वधूवरांना मध्ये प्रवेश करण्यास सांगायचं आहे. सन्माननीय राजू अण्णा शेट्टी आळंदी उपस्थित झाले. धन्यवाद. राम रघुनंदना राम रघुनंदना आश्रमातया कधिरेसिनु आश्रमातया कधिरेसिनु मी माझी कामना राम रघुनंदना राम रघुनंदना राम नीन अहिल्या शापित नारी नीन अहिल्या शापित नारी नीन जानकी राजकुमारी नीन जानकी राजकुमारी नीन नारकी मेरी शबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना राम रघुनंदना राम रघुनंदना
तळेकर पाटील परिवार आणि बोराडे पाटील परिवाराच्या विनंतीला आपण सर्वच जण मान्यवर स्वागत करतो. रही समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. उपस्थित आप्त इष्ट सगळे सोयरे साधू संत महंत या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज तळेकर यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर निळकंठ तथा बोराडे परिवाराची कन्या चिर सौभाग्यकांक्षिणी देवयानी हे आज अत्यंत पवित्र विवाह बंधनामध्ये अनुबद्ध होत असताना आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. आदरणीय डॉक्टर साहेबांचा आमचा परिचय आहे. आपल्याकडे वारकरी संप्रदायात देवाची पूजा दोन पद्धतीने आहे. उपचार गोळा करा देवाची पूजा करा किंवा आपलं जे कर्म आहे तीच पूजा म्हणून करा. म्हणून त्यांचे जो डॉक्टरकीचा जो व्यवसाय तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा या दृष्टीने त्यांनी वडिलांची परंपरेची जाण ठेवून वारकऱ्याची सेवा त्यांची चालूच आहे. आता विवाहाच्या बंधनात अडकून त्यांना त्याच धर्मकार्यामध्ये संगीनी प्राप्त होते. हा एक आनंदाचा क्षण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात धर्म तयाशीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. ज्याच्याजवळ बायकोईन ती स्वाधीन आहे त्याला धर्म घडतो. असं धर्माचं कार्य या नवदाम्पत्याकडून घडावं. आपल्या वडिलाची परंपरा चालवण्याची बुद्धी निर्माण होणारी संतती त्यांच्याकडून निर्माण व्हावी. ज्ञानोबा तुकोबाच्या कक्षेतून आशीर्वाद देतो. गुरुवर्य रामगिरी बाबा पूज्य महाराजांचा आशीर्वाद मिळणारच आहे. आम्ही फक्त शुभेच्छा देऊ शकतो. मग ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद देऊन आणि माझ्या शुभेच्छा देऊन वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज म्हणजे वारीतून आणले वारकरी या ठिकाणी का आले असतील. हे दोन अवय दाम्पत्य म्हणजे तळेकर परिवार त्याचप्रमाणे बोराडे परिवार हे परमार्थिक पावन कुलोत्पन्न दोन बालक आहे. आणि या बालकांचे खरं म्हणजे जेवढं गौरव केलं तेवढं थोडं आहे. आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मूर्ती लहान आहे पण कार्य त्यांचं महान आहे. महाराजांचं सांगू तर लागलो ज्ञानदेवी रचेला पाया भागवत धर्माचा पाया ज्ञानोबारांनी रचला. बहिणाबाईने तुकोबाराय कळस झाले. बहिणाबाईने ध्वजा फडकवली. पण आमच्या महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं. खरं म्हणजे जो भागवत धर्म आज आळंदी संस्था उभी राहिली यालाही जर काही कारण असेल तर गंगागिरीजी महाराज आणि आज संस्थेचा कळस झाला. तो कळस आहे. आणि आमच्या महाराजांनी पायापासून तर कळसापर्यंत अनेक फांद्या अनेक फुलं तळापर्यंत गेले आणि कळसापर्यंत गेले. पूर्ण भागवत धर्माचा इतिहास जाणीव करून घेतली. सगळ्यांची ओळख करून घेतली आणि आपल्या छोट्याशा मूर्तीतून मोठं असं कार्य केलं. महंत रामगिरीजी महाराज खरं म्हणजे त्यांच्या हाकेला ओढ येतात. एवढी ओढ येणं नुसती किंमत नाही करता येत या गोष्टीची. यांचं जे कार्य आहे ते कार्य सांगू तुम्हाला. संत मंत पैशाने होत नाही. संत मंत तुमच्या कुठल्याही वैभवाला ओढ येत नाही. पण संत मंत ज्यांना ओढ येतात ज्यांच्याकडे धर्माचा शिक्का आहे तत्व आहे विचार आहे अशी विचारवान गुणवान शिवाजी महाराज यांनी भागवत धर्माचा मुळापासून तर कळसापर्यंत आणि काय अनुभव घेतला. आणि सगळ्या अनुभवातली मंडळी या ठिकाणी एकत्र केली. त्यांना धन्यवाद देतो. आणि जे बालक आहे या बालकाकडनं धर्मकार्य देवकार्य घडो आणि घडण्याकरता परमरणीय महंत रामगिरीजी महाराज आलेले आहे. त्यांच्या आशीर्वादातून त्यांचं जीवन यथार्थ पार पडेल. रामकृष्ण हरी जय हरी. धन्यवाद. हरिभक्तपरायण भगवान महाराज शास्त्री यांना विनंती आहे. आळंदी हरिभक्तपरायण भगवान महाराज शास्त्री या 2 मिनिटे या. सन्माननीय माजी आमदार संजीव पवार यांना विनंती आहे. अतिशय शानदार आणि प्रसन्न वातावरणामध्ये चिरंजीव सौका देवायनी आणि चिरंजीव डॉक्टर निळकंठ हे दोन्ही या ठिकाणी विवाहबद्ध होत आहेत. खरं म्हटलं तर हा गोड सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहेत. आपण सर्वजण गोराडे परिवार
आणि तळेकर परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित झालात. खरं म्हटलं तर दोन्ही परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. गोराडे परिवार आणि तळेकर परिवार या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक धार्मिक या क्षेत्रामध्ये ह्या दोन्ही कुटुंबाचं नाव अतिशय अग्रेसर स्वरूपाचं आहे. आजच्या या विवाहाच्या निमित्तानं या दोन्ही कुटुंबाच्या प्रतिष्ठेमध्ये निश्चितच वाढ होणार आहेत. या ठिकाणी अधिक भाष्य करण्याची जागा नाही आहे. शुभ आशीर्वाद देण्यासाठी महंत रामगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हटलं तर हा त्यांचा निव्वळ अधिकार आहे. मी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपणा सर्वांच्या वतीनं वधूवरांना शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सिन्नर तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत. चिरंजीव निळकंठ आणि चिसौका देवी यांच्या विवाहासाठी उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या दोघांचंही भावी आयुष्य सुखकारक आणि आनंदायी जाऊ अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या वतीने शुभेच्छा देतो. मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्याआधी शिवाजी महाराज थोडेसे आभार मानतील. पण तत्पूर्वी थोडंसं उल्लेख या ठिकाणी करायचा राहिला. आमचे हरिभक्तपरायण संजीव भाऊ पवार आणि हरिभक्तपरायण अनिलदादा यांच्या माध्यमातून शिवाजी महाराज 25 वर्षापूर्वी कोपरगाव तालुका आणि सरला बेटाच्या जास्त संपर्कात आले. आडबंगेनाथ दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आणि शिवाजी महाराजांच्या माध्यमातूनच नांदगाव तालुक्यात भौरीला गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांनी सप्ताह करण्याची संधी दिली. त्या संधीचं माजी आमदार अनिलदादा असतील, संजीव भाऊ असतील आणि आपला संपूर्ण तालुका असेल, या तालुक्याने तो सप्ताह अतिशय चांगला आणि अशा पद्धतीचा आहे की आजही ते जर चित्र डोळ्यापुढं आणलं तर एक वेगळं असं चित्र, दिव्य असं चित्र, साक्षात भगवंत अवतरला अशा पद्धतीचा सप्ताह आपण केलात. आपल्याला लाख लाख त्या ठिकाणी धन्यवाद सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थांच्या वतीने मी देतो. इतकंच नव्हे तर शिवाजी महाराज तळेकरांच्या माध्यमातून नांदगाव तालुक्यावर तर निश्चितपणाने प्रेम दिसलेलं आहे. पण भविष्यकाळामध्ये आदरणीय राजेभाऊ माजी आमदार या ठिकाणी आहे, कोकाटे साहेब आहे, त्यांचे सर्व सहकारी आहे. सिन्नर तालुक्याचाही योग जवळजवळ येणाऱ्या काळामध्ये तो अधिकार महाराजांचा असल्यामुळे मी बोलू शकत नाही. तो अधिकार महाराजांचा आहे. प्रस्तावित सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा होणारा सप्ताह प्रस्तावित हा शक्यता असल्यामुळं माझे आमदार राजाभाऊ असतील, आपले कोकाटे साहेब असतील, ते सर्व सहकारी आहे. आणि तसं तर नाशिक, मी नगर जिल्ह्यातला आहे, परंतु नाशिक जिल्ह्यातल्या या सहकारी मित्रांवर पारमार्थिक क्षेत्रामध्ये यांना आनंद मिळण्यासाठी या गोष्टी घडाव्या. त्याला माध्यम कोण ठरलं तर भालुरकर महाराजांमुळं हा आपला तालुका त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला सप्ताह मिळालेला आहे. म्हणजे सिन्नरचा नाही, भौरीचा विषय भौरीला झाला आणि सिन्नरलाही निश्चितपणाने होईल अशी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. परत आमचे अनिलदादा आणि संजीव भाऊंना विनंती करतो की तुमच्या तालुक्याच्या वतीने आठवण देतो, फक्त सिन्नर तालुक्याने आपल्याला हेलिकॉप्टर त्या ठिकाणी गुरुवारी महंत रामगिरीजी महाराजांना आणण्यासाठी दिलं होतं. त्याची आपल्याला परतफेड ही पूर्ण सव्याज आपल्याला करावी लागणार आहे आणि आपण ती निश्चितपणाने करणार आहात. धन्यवाद. ते संजीव भाऊ तिकडून हात करताय. यानंतर शिवाजी महाराज आभार प्रदर्शन करतील आणि नंतर महाराज आशीर्वाद देतील. गंगा विशुद्धमनितपाद स्पर्शम सर्वविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्तमूर्ति नमामि गंगागिरी योगी राजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुख्येश वेदांत शास्त्रार्थ नितीम नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपम. आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, परमपूजनीय महंत रामगिरीजी महाराज, परमपूजनीय ओंकार सिंग बापू मेथी, परमपूजनीय वंदनीय सद्गुरू जोग महाराज या सर्व महापुरुषांच्या आणि कुलदेवतेच्या कृपाशीर्वादाने आमचे चिरंजीव डॉक्टर नीलकंठ आणि श्री नंदकुमार यशवंत बोराडे यांची कन्याची सौका देव याने
यांचा शुभ विवाह परमपूजनीय महंत आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे. खरं तर आमच्याकडे वेळ मिळाली नाही, सर्वांपर्यंत आम्ही पोहोचलो नाही. एका गावात फक्त एकच फोन केला, पण तरीसुद्धा कोणीही फोनची वाट न बघता, पत्रिका येण्याची वाट न बघता सर्वांनी उपस्थिती दाखवली. प्रथमतः आपण सर्वांचे आभार मानतो, ऋणनिदेश व्यक्त करतो. तसं महाराजांच्या परमपूजनीय महंत रामगिरीजी महाराज खूप मोठी धावपळ आहेत. आता त्र्यंबकची वारी आहेत. सकाळी एक कार्यक्रम, दुपारचा कार्यक्रम औरंगाबाद होता, पण तरीही महाराज आपल्या सर्वांच्या प्रेमोत्सव वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी धावपळ करीतपर्यंत आलेत. आणि ज्यांनी महाराजांना इथपर्यंत अगदी घाईने पोचवलं, आमचे परमपूजनीय हरिभक्तपरायण मधुकर महाराज आहेत, रामभाऊ महाराज आहेत. आणि उपस्थित ज्यांनी सुंदर असे आपल्यापुढे भजन केलं, सर्व सटले गुरुजीसह भगुरे गुरुजी आहेत, रोहिदास बाबा आहेत, ते सर्व माझे मित्र परिवार, अर्थात उमेश महाराज असेल, रामकृष्ण महाराज आहेत, आनंदराव महाराज आहेत. आणि आता ज्ञाताज्ञ सर्वच महाराज म्हणजे सर्वच माझ्यावरती प्रेम करणारे आपण आलात. सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो, सर्वांचे आभार मानतो, थांबतो. राम कृष्ण हरी, जय श्रीराम. धन्यवाद. इतकं सगळं बोलत असताना हरिभक्तपरायण ओंकार सिंग बापू महाराज मेथी यांचा उल्लेख माझ्याकडनं निश्चितपणाने राहून गेला. मी दिलगिरी व्यक्त करतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ओंकार सिंग बापू महाराजांच्या माध्यमातून खरंच आमच्या जीवनाला एक कलाटणी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आज बापू दुपारपासून या सोहळ्यासाठी तब्येत ठीक नसताना देखील या ठिकाणी थांबून आहेत. आणि म्हणून आमच्या सर्व भक्त मंडळाच्या वतीने ओंकार सिंग बापू महाराज मेथी आमचे आध्यात्मिक गुरु यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो, आभार मानतो. त्याचबरोबर 2-4 बरेच नावं तसे राहिलेच. आमचे जिल्हा अधीक्षक प्रकाशराव सांगळे साहेब असतील, आमचे संचालक फकीरराव बोरणारे, अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांचा नामोल्लेख माझ्याकडून राहून तरी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा तळेकर पाटील परिवार आणि बोराडे पाटील परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आभार मानतो. आणि लग्नविधी आटोपल्यानंतर सर्वांनी भोजन करून जावं असं दोन्ही परिवाराच्या वतीने विनंती करतो. आणि गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदावरी धाम सरला बेट यांना विनंती करतो की त्यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावे. येशाम हृदिस्थ भगवान मंगलाय तनोहरी. या ठिकाणी या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने जे तळेकर परिवार आणि बोराडे परिवार या दोन परिवारांचा जो संयोग जुळून आलेला आहे, जे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज तळेकर, शिवाजीराव पोपटराव तळेकर, जे चिरंजीव डॉक्टर निळकंठ, त्याचप्रमाणे श्री नंदकुमार यशवंत बोराडे यांची कन्या चिरंजीव स्वागती कंक्षणे डॉक्टर देवयानी यांचा शुभविवाह सोहळा संपन्न होत आहेत. डॉक्टर निळकंठ आणि चिरंजीव सौभाग्यवती देवयानी आज ग्रस्ताश्रमामध्ये पदार्पण करीत आहेत. विशेषतः हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांचा बेटाशी संबंध तर आहेच, परंतु आम्ही बेटावर येण्याच्या आधीपासून त्यांचा आमच्याकडं जाण्या येण्याचा आणि संबंध होता. बेटात येण्याच्या आधी ते बाजारठाणला येत असत आणि त्याआधी पण भोवरी या ठिकाणी आमचे कार्यक्रम त्यांनी घडवलेले होते आणि बेटावर आल्यानंतर तर ते जोडलेले आहेतच. आणि भोवरीचा भव्य असा सप्ताह घडवण्यामध्ये आणि मोठा सिंहाचा वाटा त्यांचा होता. बरीच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी त्यावेळेला सक्रिय सहभाग घेतला. आणि नाशिक जिल्हा आपला आहेत, या नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा सिन्नर तालुक्यामध्ये सप्ताची जी मागणी करण्याकरता जी मंडळी बेटामध्ये येऊन गेलीत, तर त्यामध्ये आमचे राजाभाऊ वाजे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पण त्याही या सप्ताहामध्ये आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज हे पूर्वीपासून त्या ठिकाणी सक्रिय आहेत आणि जवळजवळ 5-6 वर्षापासून ते आमच्या मागे लागले होते की त्या ठिकाणी आपण सप्ताह दिला पाहिजे. आणि यावेळेला सप्ताहाच्या आयोजनाची तयारी आणि सिन्नर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहेत. तर अशा प्रकारे आणि परमार्थामध्ये खूप मोठं कार्य आपल्या परमार्थाच्या माध्यमातून, कथाकीर्तनाच्या माध्यमातून चालू आहेत. आणि डॉक्टर निळकंठ देखील हे आपले बेटाचे एक निष्ठावान भक्त आहेत. हे डॉक्टर असून एक भक्त आहेत. तर कारण अशा प्रकारचे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले. कुलम पवित्रम जन्नी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवत्सुक सागरस्मिन लीलम परे ब्रह्मर्यस्य चेताहा
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. मग अशा प्रकारे अनेक धार्मिक असणार आपलं हा परिवार आहेत. दोन्ही परिवार हे धार्मिक परिवार आहेत. धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आणि जे आपण कार्य करीत आहात निश्चित ते स्तुत्य आहेत. या ठिकाणी वधूवरांचं दाम्पत्य जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जावो, परोपकार वृत्तीने त्यांचं जीवन व्यतीत हो. परोपकार कार्य तर आपण करीतच आहात, कारण डॉक्टर पेशामध्ये आपण सेवाभाव वृत्तीने हे सर्व कार्य करीत आहात. म्हणून खूप आपण आपल्याकडून परोपकार घडो असं म्हणण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण परोपकाराचं कार्य आपलं चालू आहे. असंच ते पुढे चालू राहो आणि आपल्याला उदंडायुष्य लाभो, आरोग्य लाभो. अष्टादश पुराणस्य व्यासस्य वचनद्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम. शास्त्र पुराणाचं सार हेच आहे, घडेल ते परोपकार करावे. भुकेल्याला अन्न द्यावं, तानेलेला पाणी द्यावं, कोणी रोगी असेल त्याला रोगमुक्त करण्याकरता प्रयत्न करावेत. वडीलधाऱ्यांची, मातापित्यांची आणि समाजाची सेवा आपल्याकडून घडावी आणि धर्माचं पालन घडावं. परहित सरिस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाही. दुसऱ्याचं हित करणं यालाच धर्म म्हणतात, दुसऱ्याचं अहित करणं यालाच अधर्म म्हणतात. अधर्माचा त्याग करावा, धर्माचं पालन करावं आणि आपली होणारी पुढची पिढी सुसंस्कृत बनवावी. कारण केवळ जन्माला घालणं एवढंच मातापित्यांचं कर्तव्य नसतं. होणाऱ्या पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार द्यावेत आणि पुढची सुसंस्कृत पिढी बनावी, हीच प्रभूचरणी प्रार्थना. सानंदम सदनम सुदास्य सुदिह कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सदनम स्वचिरश्चाज्ञा परासेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगम उपासते हि सततम. धन्यो गृहस्थाश्रमः, धन्यो गृहस्थाश्रमः, धन्यो गृहस्थाश्रमः. महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदावरी धाम सरलापेठ उभयता वधूवरांचं या ठिकाणी सत्कार करत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा आहे. असा योग कधी कधीच घडतो आणि आज शेवटी डॉक्टरचंही कर्तृत्व महाराजांच्या बरोबर असल्यामुळंच डॉक्टरनी स्वतःचं एक वेगळं त्या ठिकाणी भक्तीच्या माध्यमामधून हे सर्व ज्या ठिकाणी उपस्थिती आनंदीकरांची आहे किंवा महाराज मंडळींची आहे याच्यामध्ये डॉक्टर निळकंठ देखील सहभागी असतात. धन्यवाद. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. श्री आदरणीय डॉक्टर निळकंठ सरांचं एवढं म्हणणं आहे का तेवढे महाराज मंगल अष्टकाला सर्वांची माफी मागतो. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान, हरी शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान.
बहिणीला परत मानू नको भावाला विसरू नको बहिणीला परत मानू नको आठवण भावाला बहिणीची आठवण बाबा बहिणीची बाबा बहिणीची साजरी जन्म जन्मीची जोडी साजरी जन्म जन्मीची जोडी आईची छाया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको आईची छाया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको आठवण ठेवतो आई बाबाची आठवण ठेवतो आई बाबाची आई बाबाची साजली मगलीची जोडी साजली जन्मजन्मीची जोडी साजली जन्मजन्मीची जोडी नवराच्या अग्नेत राहतो सासू सासराच्या सेवेत राहतो नवराच्या अग्नेत राहतो सासू सासराच्या सेवेत राहतो आठवण ठेवतो रामायणाची आठवण ठेवतो रामायणाची रामायणाची साजली जन्म जन्मीची जोडी साजली जन्म जन्मीची जोडी साजली जन्म जन्मीची वद्र शिवं भवतु शुभ लग्न सावधान शुभ मंगल कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमोक्तिकले नासाग्रे वरमोक्तिकं करतले वेणुकवेकनम् सर्वांगे हरिचंदन सुललिता कंठे चमुक्तावली नासाग्रे वरमौक्तिकं करतले कंठे चमुक्तावली शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान वधूवर्यो शुभं भवतु शुभ लग्न मन दाटला आठवणी अश्रू लपे लोचनी भावंदास
शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवदेशिनी प्रपंच फुलतो हे सत्य जानी धरा आदर्शा पोचवा घर तुला नीती सदा सांभाळा कुल कीर्ती जे धान माता पितांनी दिले त्यांचे श्रेय सुखप्रद तुम्हा पुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान 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 मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान किती मान्य मराठी उपस्थिती तुमच्या लग्नात किती मान्यवरा लग्नाला सर्व महाराज मंडळी तुमच्या शुभ आशीर्वादाला सर्व पाहुणे थोर मंडळी तुमच्या शुभ चिंतनाला अदिनाथ बंधू गातो शुभ मंगल प्रसंगाला शुभ मंगल सावधान शुभ मंगल शुभ मंगल शुभ मंगल
मंत्रपाठ काढून घ्यायचा आहे. या बाजूला या बाजूला या बाजूला आरतीवर दाट मुलीच्या हातामध्ये द्यायचा आहे. ध्वजाय मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलायोस्तनु हरिः. वरवधू या दोघांच्या हातामध्ये पुष्पमाला द्यायची आहे. जिथे मोगरा तेथे सुवास, जिथे मोगरा तेथे राहे सुवास, जिथे कृष्ण तेथे जयश्री निवास. शिवाजी जपू मंत्र आर्तमतीने, शिवाजी जपू मंत्र आर्तमतीने. इष्टदेवता शुभचिंतन के जय. सावधान ब्रह्म सावित्री देवता शुभचिंतन की जय. सावधान उमामेश्वर देवता शुभचिंतन की जय. सावधान लक्ष्मी नारायण देवता शुभचिंतन के जय. सावधान वराडे मंडळी सावचित्त सावधान. हरिणी मातेचे स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले